नमस्कार. मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. तिकडं आखाती देशात चालू असलेलं युद्ध थांबायला काही तयार नाही. दररोज त्या युद्धाच्या नवीन नवीन बातम्या सर्वांसमोर येतात. त्यामुळे जगात अनेक देशांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. भारतात अनेक देशात अनेक शहरात गॅस तुटवडा टंचाई असल्याचं चित्र आहे. परंतु तसं काही नाही असं राज्य शासन आणि केंद्र शासन पण सांगत आहे आणि त्याला पुष्टी देणाऱ्या घटना पण काही घडत आहे. परवा छत्रपती संभाजीनगर येथील एका गॅस वितरक एजन्सीचं म्हणणं असं होतं की आता आम्हाला गॅस सिलेंडर धारकांना फोन करावा लागतो आणि सिलेंडर घेऊन जा असं सांगावं लागतं, असं त्यांचं म्हणणं होतं. तर आज जेव्हा धाराशिव येथील नीरज गॅस एजन्सीचं जिथून गॅस सिलेंडर वितरण होतं त्या नायकवाडी प्लॉटच्या इथं अगदी फार कमी अशी गर्दी तिथं दिसून येत होती. त्यावरून मग वास्तव चित्र काय आणि अफवा काय हे कळायला मार्ग नाही. आज 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त मानला जाणारा गुढीपाडव्याचा सण, हिंदू नववर्षाचा प्रारंभ आजपासूनच होतो. त्यामुळं आज संपूर्ण भारतवर्षात अनेक ठिकाणी पाडवा उत्साहात साजरा करण्यात आला. अनेकांनी आपल्या घरावर गुढ्याही उभा केल्या, तर अनेकांनी नवीन आपल्या खर्चा किंवा वस्त्रांपणाचा प्रारंभ केला. तर अनेक वाहन विक्री करणाऱ्या एजन्सीजनं आज त्यांच्या पुढं ग्राहकाची जो काही रांगच होती. धाराशिव येथील ओमजय ट्रेडिंग कंपनी मार्फत, स्वराज ट्रॅक्टर, व्यंकटेश ट्रॅक्टर्स मार्फत, न्यू हॉलंड ट्रॅक्टर, फार्मटेकच्या तुळजापूर येथील भुसारे यांच्या एजन्सीतून बऱ्यापैकी विक्री झाल्याची माहिती मिळत आहे. आजच्या या पाडव्याच्या याच्या संदर्भात पंतप्रधान, मुख्यमंत्री, देशाचे गृहमंत्री यांनी हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहे. एकंदरीत पाहता आजचा दिवस हा बाजारपेठात गर्दीचा आणि एकमेकांना शुभेच्छा देण्याचा दिवस दिसून आला. काल दुपारी आपले चुलते माजी मंत्री परंडा बहुमाशीचे विद्यमान आमदार तानाजी सावंत यांची साथ सोडून जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष, बांधकाम सभापती राहिलेले धनंजय सावंत, त्यांचं कुटुंबीय आणि त्यांच्या समर्थकांनी मुंबई येथे राज्याच्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात राज्याचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि जिल्हा अध्यक्ष दत्ता कुलकर्णी, आमदार राणा जगजितसिंह पाटील, मल्हार पाटील यांच्या उपस्थितीत
भाजपत प्रवेश केलेल्या धनंजय सावंत हे त्यांच्या कुटुंबासह मुंबईहून सोनारीकडे परतत असताना पुणे सोलापूर महामार्गावर भिगवण तालुका इंदापूर जिल्हा पुणे नजीक एक मालवाहू ट्रक त्यांच्या फॉर्च्युनर या गाडीवर जाऊन आदळली आणि त्यांच्या फॉर्च्युनर गाडीला अपघात झाला. या अपघातात धनंजय सावंत यांच्या वाहनाचा चालक आणि सावंत यांचे पुत्र हे जखमी झाले होते. त्यांना उपचारार्थ तातडीनं एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. धनंजय सावंत यांना पण या अपघातात किरकोळ मार लागल्याचं सांगितलं जात आहे. आता सर्वांची तर प्रकृती ठीक असल्याचं वृत्त असून या अपघातात तसं पाहिलं तर धनंजय सावंत हे ईश्वर कृपेनेच वाचले असं म्हणावं लागेल. अपघात का आणि कसा झाला हे धनंजय सावंत यांचे वाहन चालक आणि तो ट्रक चालक हेच सांगू शकतील. या संदर्भात भिगवण पोलिसात गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास भिगवण पोलीस करत आहेत. गेल्या 3 दिवसापासून अवकाळी पाऊस धाराशिव जिल्ह्यात हजेरी लावत आहे. पहिले 2 दिवस बऱ्याच ठिकाणी वादळी वाऱ्यासह गारपीट पण झाली होती. त्यामुळं उमरगा, लोहारा या परिसरातील फळबागांची शेतीचं मोठं नुकसान झालं आहे. 2 दिवस झालेल्या अवकाळी पावसामुळे जवळपास 600 ते 700 हेक्टर जमिनीवरील पिकाचं नुकसान झालं असल्याचं कृषी विभागातर्फे सांगण्यात आलेलं आहे. आजही दुपारी 4च्या दरम्यानच धाराशिव शहर आणि परिसरात अवकाळी पावसानं हजेरी लावली होती. या पावसाबरोबर वादळ पण होतं, परंतु ते तिथंच थांबलं. जवळपास 20-25 मिनिटं हा पाऊस सुरूच होता. आता आपण इथं थांबूया. तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण. धन्यवाद.